सलामीला फलंदाजीसाठी जातोय तो यश आणि त्याला साथ देईल तो तन्मय. हळूहळू गोलंदाजीसाठी त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी शिल्पाई संघाच्या संघनायकाने या ठिकाणी त्यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेल्यानंतर पाहूया की आपल्या संघासाठी कोणता निर्णय घेत आहेत हे पाहायचं आहे. मंडळाकडे त्याने निर्णय कळवायचा आहे. दरम्यान 5 षटकांचा सामना 31 धावा 32 धावांची गरज असताना विटू कानेकर आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक पंचांच्या डाव्या बाजूने आणि हा चेंडू पहिला फलंदाज बाद होतोय. यश नावाचं वादळ या ठिकाणी तंबूच्या बाहेर असेल. 0 धावा 1 गडी बाद आणि यश नावाचं वादळ संघाच्या बाहेर येते मैदानाच्या बाहेर येते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विटू कानेकरांची या ठिकाणी पाहायला मिळते. एक दमदार गोलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. दरम्यान पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातील. पंचाच्या डाव्या बाजूने माराकडे सामना करेल नौका फलंदाज प्रसाद शिरसाट. घनागती फलंदाज प्रसाद शिरसाट यश यांची जागा घेताना 32 धावांचा पाठलाग. पाहूया काय करतायत. पहिलं षटक चालू. विटूयांचा पुढील चेंडू सोलवला जातोय. एक धाव पूर्ण करताना दिसतोय आणि एकच धाव समाधान म्हणावे लागते. ती प्रसाद शिरसाट संघाची धावसंख्या होती ती 1 बादी. अजित हळूहळू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय ते विठू कानेकर. तन्मय फलंदाजीसाठी सज्ज होते. सामना करेल तो विटूया. धाव काढण्याचा प्रयत्न सफल होतोय. 2 धावा 1 बाद 2. पुढील चेंडू प्रसाद यांना त्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सोबत एकच धावेवर समाधान मानाला उत्कृष्ट अशी गोलंदाजी विटू कानेकर पाहायला मिळते. दरम्यान 1 बाद 3. 2 चेंडू बाकी. विटूयांचा पुढील चेंडू फटका लेगच्या दिशेने टोलवला जातो आणि मला वाटतं सीमा पार आहे. घणागती चौकार तन्मय घोणे यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळतोय आणि संघाला सावरताना दिसतोय. तर तन्मय घोणे धावकुरा शैलीचे घणागती फलंदाज या 4 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या पोहोचते ती 7. शेवटचा चेंडू विकेट नको आपल्या गावतुलो विकेट गावतुलो. शाबाश. रन नाही झाले रन थांबव. विकेट मी ना. शाबाश. कमॉन. शाबाश. कमॉन. खेळता बघ. विटूयांचा पुढील चेंडू कल्पयाना पुन्हा टोलवला जाता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतं. एकच धावेवर समाधान मानावे लागतं. संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 आणि या ठिकाणी पहिलं विशालांचा पुढील चेंडू उलटाट पद्धतीचा ऑफ साइडने चेंडू टोलवला जातो. चेंडू नैसर्गिक अडथळा होतोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण करताना दिसत आहे.
आणि या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2च धाव्यावर समाधान मानावे लागते ते. तन्मय याला संघाची धावसंख्या पोहोचते ती 10. निघाल्याचा पुढील चेंडू तन्मयाना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागितली जाते मात्र पंच अपील फेटाळून लावतात. चेंडू निर्धाव जातोय. उत्कृष्ट असा चेंडू स्टंपच्या बाजूने जाणारा चेंडू निर्धाव जातोय. बाकीचं काम यष्टिरक्षक वैभव परम करतोय. चेंडू सुपूर्द करतोय गोलंदाजाकडे. धावसंख्या स्थिरावते 1 बाद 10. विचारांचा पुढील चेंडू उत्कृष्टाचा चेंडू ऑफच्या दिशेने टोलवला जातो. क्षेत्ररक्षक आणि घणाघाती चौकार या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक खटखटीत चौकार या ठिकाणी आपल्या संघासाठी काढताना दिसतोय, मारताना दिसतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 1 बाद 14. ऑफच्या दिशेने मारलेला हा मोठा फटका संघाला नेऊन ठेवतोय 1 बाद 14. 32 धावांची विजयासाठी गरज असताना दुसऱ्या षटकात 1 बाद 14. विशाल यांचे अजूनही 3 चेंडू बाकी. हळूहळू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सामना करायचो. एक डावखुरा शैलीचा घणाघाती फलंदाज करणे. चेंडू थोडं चेंडूच्या मागे धावतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. चेंडू थोडंसं कचार क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण करतायचे दोन्ही फलंदाज आणि 2ने संघाची धावसंख्या पोहोचते 16. 2 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरा षटक प्रगतीपथावर. या दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. पुढील चेंडू आपल्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू टोलवला जातोय आणि मला वाटतं त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 17. शेवटचा चेंडू विजय यांचा शेवटचा चेंडू 17. शेवटचा चेंडू विचार चेंडू टोलवला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय दरम्यान चौकार. एक खणखणीत चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 21. आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सांगत होते. या 2 षटकाची पुढे आपल्याला रन वाचवायचंय. आपल्याला समीरांचा पुढील चेंडू तन्मय यांना. 18 चेंडू 11 धावा. एक बाद 22. रन वाचव ना पुढे ना. रन वाचवायचंय. रन वाचव. समीरांचा पुढील चेंडू या ठिकाणी चेंडू अवांतर घोषित होतोय पंचांकडून आणि 1ने भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 23. 1 बाद 23. समीर यांचा पुढील चेंडू प्रसाद यांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असं बोलवतोय. चेंडू निर्धाव जातोय
चेंडू पुन्हा सुपूर्द करतो गोलंदाजाकडे आणि या ठिकाणी 23 एक बाद 23 अजून एक 3 चेंडू 4 चेंडूंचा खेळ मागतो प्रगती तिसरं षटक प्रगती पथक सफेऱ्यांचा पुढील चेंडू आजच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर समोर घेतलाय समोर ठेव ना 4 धावांसाठी खणखणीचा चौकार संघाला नेऊन ठेवतोय 27 एक बाद 27 32 धावांची गरज 5 धावा 5 15 चेंडू आणि 5 धावा 15 चेंडू 14 चेंडू आणि 4 धावा या ठिकाणी दुसरा फलंदाज बाद होतोय या ठिकाणी सन्माननीय तळगावकर साहेबांचं आगमन होत आहे मंडळ त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते सन्माननीय मंगलजी तळगावकर मंडळ त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते 4 धावांची गरज त्या दिशेने टोलला चेंडू उत्कृष्ट असे फलंदाजी या ठिकाणी वैभव यांचा पुढील चेंडू 11 चेंडू 3 धावा 11 चेंडू 3 धावा अजून 2 सामने होते वैभव यांचा पुढील चेंडू एक धावाची गरज आठ चेंडू आणि 1 धावा फलंदाज आउट होतोय बाद होतोय 7 चेंडू आणि 1 धाव आणि आता मात्र मैदानाचा ताबा घ्यायला जातोय तो छोपडे उर्फ धोनी तर मारला तर राहुल घोणे यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी षटक संपतंय आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावा उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली विठू यांचा पुढील चेंडू एक धाव पूर्ण होतोय आणि या सामन्यात सामनावीर
सन्मय घोणे